मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाला 23 जानेवारी पासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे। पीरनाथ श्री शरद महाराज चौधरी आलमपूर यांच्या रसाळ वाणीतून वाहणाऱ्या कथा श्रवणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे। सप्ताहामध्ये दररोज दुपारी 1 ते 5 या वेळेत पीरनाथ श्री शरद महाराज चौधरी यांच्या संगीतमय वाणीतून भागवत कथा सादर होत आहे। यासोबतच सायंकाळी 6 ते 7 वाजता गुरुदेव प्रार्थना, 7 ते 8 हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 या वेळेत राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन पार पडत आहे। येत्या 29 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 8 ध्यान काकडा आरती होईल। दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत भागवत कथेची सांगता होईल। सायंकाळी 6 वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीत श्री स्वामी समर्थ दिंडी यवतमाळ, गायत्री महिला भजन मंडळ आणि शारदा महिला भजन मंडळाचा सहभाग हे विशेष आकर्षण असणार आहे। 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 10 होम पूजा, तर 10 ते 12 या वेळेत हरिभक्त परायण विनोद महाराज पंचगव्हाणकर अकोला यांचे गोपाल काल्याचे कीर्तन होईल। दुपारी 12 वाजता भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल। तसेच रात्री 8 ते 10 वाजता हाडे माहुली यांच्या मधुर वाणीतून कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होईल। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील भव्य मंडपात भाविकांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। या ज्ञान यज्ञाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन भागवत उत्सव युवा समिती व सर्व ग्रामस्थांनी केले आहे। दत्तराज इंगळेसह संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।